नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। महादेव वेटाळमधील महिलांचा नगरपालिकेसंदर्भात तीव्र संताप। 15 ते 16 दिवस पाणीपुरवठा होतच नाही। नाले घाणीने तुंबून भरले। संडासचे घाणपाणी ओलांडून मंदिरामध्ये जावं लागतं। आमच्याच वॉर्डाकडे जाणीवपूर्वक नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या मेहकर शहरामध्ये वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। विशेष करून घाणीचे साम्राज्य संदर्भात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। अनेक वॉर्डातील नागरिक निवेदन व तक्रारी देत आहेत, मात्र त्यांची पाहिजे तशी दखल होत नाही। काही ठराविक वॉर्डातच आरोग्याची साफसफाई होत असल्याचा आरोपही अनेक नागरिक करत आहेत। याच पार्श्वभूमीवर मेहकर शहरातील अतिशय जुना असलेला महादेव वेटाळ या भागातील महिलांनी नगरपालिकेच्या विरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। नगरपालिकेकडून आम्हाला कोणतीच सुविधा मिळत नाही। नळाला पावसाच्या दिवसात सुद्धा 15 ते 16 दिवशी पाणीपुरवठा होत आहे। पाणीपुरवठा होत असताना घाण पाणी नळाला येत आहे। आमच्या भागातले नाले घाणीने भरले आहेत। नालेही साफ होत नाहीत। नाल्यांमधून वाहणारं सांडपाणी नाले भरल्यामुळे ते पाणी रस्त्यावरून वाहत आहे। त्यामुळे आम्हाला मंदिरात जाताना सुद्धा घाण पाणी ओलांडून जावं लागतं। नळाला वेळेवर पाणी येत नसल्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या बोअरवरून पाणी घ्यावं लागतं, तर कधी कधी विकत सुद्धा पाणी घ्यावं लागत आहे। आमच्या महादेव वेटाळची बिकट परिस्थिती आहे, मात्र नगरपालिका विकास का करत नाही? नाले साफसफाई का करत नाही? पाणीपुरवठा वेळेवर का करत नाही? असे अनेक प्रश्न यावेळी महिलांनी उपस्थित केलेले आहेत। नगरपालिका जाणीवपूर्वक आमच्या वॉर्डाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा अनेक महिलांनी यावेळेस केलेला आहे। महिलांनी संतप्त होऊन नगरपालिकेकडे मागणी केली आहे की आमच्या वॉर्डातील नाले साफसफाई करा, पाणीपुरवठा वेळेवर करा। आमच्या वॉर्डात रस्ते सुद्धा व्यवस्थित नाहीत। नाल्यांमध्ये घाण साचल्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे। आमच्या लहान लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे, मात्र कोणीही लक्ष देत नाहीत। या संदर्भात महिलांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत। सर्व आदरणीय प्रेक्षकांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। मी उद्धव फंगाळ, विदर्भ सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह आलो। मी आहे आज मेहकर शहरातील महादेव वेटाळ। अतिशय जुना वार्ड, जुनी वस्ती आहे, म्हणजे ज्याला आपण गावठाण भाग म्हणतो, हा अतिशय जुना भाग आहे। विविध जाती धर्माचे लोक गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी राहतात। इथं येण्याचा विषय असा आहे की नगरपालिकेच्या वतीनं या वार्डामध्ये कोणत्या सुविधा देण्यात येत नाही। नाल्या साफ ह्या बिलकुलही वेळेवर होत नाहीत। इतर जी कचरा गाडी आहे ती या महिलांनी किंवा महिला सांगतील तुम्हाला, आता बाकी महिला आहेत आपल्यासोबत, त्यांनी कचरा गाडी कशी असते हे त्यांनी अजून काय पाहिलेलं नाही। आणि नळाची परिस्थिती अतिशय बिकट आहे। सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, 15, 16, 17व्या दिवशी नळ येतात। नळ जरी आलं तरी पिवळं पाणी येतं त्याला, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा ते पाणी घातक आहे। या लोकांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे मागणी केलेली आहे, मात्र कोणीही या वार्डाकडे लक्ष दिलेले नाही। आपला आरोप माजी नगरसेवकावर नाही किंवा या ठिकाणी राहणारे राजकीय मंडळीवर नाही, आपला सरळ आरोप हा नगरपालिकेवर आहे। मुख्याधिकारी असो, कर्मचारी असो, आरोग्य विभाग असो, हे त्यांचं कर्तव्य आहे। सध्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाहीत, तरी सुद्धा हे नगरपालिकेची जबाबदारी आहे। हे लोक टॅक्स भरतात, कर भरतात, नळ कर असेल, घराचा टॅक्स असेल, पाणी कर असेल, जे वेगवेगळे नगरपालिकेचे कर असतात ते नियमानुसार भरतात। मात्र या ठिकाणी नगरपालिकेकडून कोणत्या सुविधा नाही। साफसफाई तर बिलकुलच होत नाही। एक 8-10 दिवसापूर्वी, 15 दिवसापूर्वी आपण शौचालयाची बातमी दाखवली होती याच भागामधली। नुसत्या भीती बांधून ठेवलेल्या आहेत आणि कोणतीच सुविधा त्या ठिकाणी नाही। जो बोर होता ते सुरुवातीला चालू होता, त्यानंतर बोर तो बंद पडलेला आहे। म्हणजे लोक परेशान झालेले आहेत। न्याय मागावं तर कोणाला मागावं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही महिला मंडळी आहे आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत बोलूया। संदीप भाऊ, या ऐकून तुम्ही आता। आणि नगर मुख्याधिकारी साहेब असो का नगरपालिकेचे कोणतेही कर्मचारी असो, यांची जबाबदारी आहे की बा शहरातील नागरिकांना सुविधा देणे त्यांची जबाबदारी आहे। मात्र या ठिकाणी लोक हैराण आहेत, परेशान आहेत। काही महिला आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत बोलूया। आजी, काय नाव आहे तुमचं? तुळसाबाई थोरात।
बर, किती वर्षापासून राहता तुम्ही या महादेव टॉलमध्ये? जन्मात गेला याच्यात इथं. बर, काय मागणी आहे तुमची? काही समस्या सुविधा? आम्हाला नळाचं नाल्या दुरुस्त करणं चांगल्या, हं, आणि नळाचं पाणी 15 3 हप्ते येत नाही. बर काय मिळालं येऊ? बर, पाणी आलं तर चांगलं येते का? पाणी बरं येते साधारण. बर, बरे नाल्या गेल्या साफ करण्यासाठी नगरपालिकेनं कचरा गाड्या केलेल्या आहेत, घंटा गाड्या. हं. ते माहितीये का तुम्हाला? हो हो येतात का तुमच्या वार्डात ते? हो येतात. बर तिकडे खाली येतात ना. बर बर बर, वर नाही येत. ठीक आहे ठीक आहे तुम्ही ठीक सांगा ना आहे. सगळे. या या या. काय नाव आहे तुमचं? मन असतं तेव्हा बर, काय मागणी आहे तुमची? आमचे नाल्याचं बर कचरा पेटी येत नाही वर, हं, आणि नळाचं बर, रस्ते वगैरे झाले का? रस्ते असे आहेत ना. बर, आता 15 दिवस सांगलं की 3 हप्ते नळ येत नाहीत. नाही मग तुम्ही पाणी कसं भरता मग नेमकं? कसं बा इकडून तिकडून आणणं लागते ना. मग बोरून याच्या बोरून त्याच्या त्याच्या- वरून त्याने ते लोक लाईन त्याची बिल आमचं मीटर जळते हं. असं भानगडी होतात. काय नाव आहे तुमचं? भावना काय मागणी आहे तुमची? काय मागणी? काय नळ व्यवस्थित यायला पाहिजे टाइमावर. नळ येत नाही 15 दिवस. बर नळाची नाल्याला तर वर्षातून एकदा येतात साफसफाई करून. बर, म्हणजे कोणी येत नाही साफसफाईला? साफसफाईला कोणी येतच नाही? नाही नाही. कचऱ्याची तर गाडी बंदच झाली. बर, पहिली येत होती, हो आता बंद झाली. बंदच. राम राम. राम राम. काय नाव आहे तुमचं? माझं विष्णू भिसे. बर, काय मागणी आहे तुमची आता? आमचे नळ येत नाही 15 दिवस. बर ते संडास बंद पडले 2 महिने झाले. त्याच्यात पाणी नाही. बोर मध्ये मोटर जळाली, ते काढून नाही राहिले. बर, ते मालपूर शरीर संडास बंद आहे, बायाची संडास बंद आहे, बाया उघड्यावर बसायला लागल्या. हं, हं, हं. बरं, आता नगरसेवक नाही तर नगरपालिकेमध्ये निवडणुका झाल्या नाही, 3 वर्ष झाले. हं, नगराध्यक्ष बी नाही. हं. हे काम मुख्याधिकारी कर्मचाऱ्याचं आहे. हो, मग ते मग त्या मुख्याधिकारी कर्मचाऱ्याला आणि मुख्याधिकाऱ्याला बोलाव कोण? म्हणजे बोला. आमदार खासदारांना बोला का माजी नगरसेवकांना बोला आम्ही का जनतेनं बोला? कोणा बोलत आहे? आम्ही बोललो ते ऐकत नाही. आम्ही सांगत नाही त्याला नळ नाही, संडासाचं पहा. हं. हो म्हणतात कर्मचारी. एकदा येऊन गेले, काही मिळालं नाही. ते मला शेवट ऐकत नाही आमचा. म्हणजे सर्वसामान्य जनतेचा शिव ऐकत नाही, नाही ऐकत. असा आरोप आहे ना तुमचा? हो. कोण बोलता? या पुढे कोण बोलता? या या या. काय नाव तुमचं? अमृता मंगेश टाकते. बर, काय मागणी आहे? नाल्या काढायला कोणी येत नाही. 6 महिने झाले आमच्याकडे नाल्या काढायला कोणी येत नाही. बरं ते काढल्या तर ते कचरा भरून नेणार नाही. वर घंटा गाडी येत नाही. नळ 15 दिवस नळ सोडत नाही. रस्त्याची हालत तुम्ही पाहू शकता. रस्ते किती खराब झालेले आहेत. रस्ते सुद्धा नाही इकडे. त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे. नाल्या खूप छोट्या असल्यामुळे ते गाळ जाऊन जाऊन नाल्या सगळ्या बुजत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे मच्छर वगैरे पोरं आजारी पडतात. ती वेगळीच गोष्ट आहे. नगरपालिकेकडे मागणी केलेली का कोणी? की आमच्या नाही, मी अर्ज दिला होता नाल्यांसाठी नळांसाठी, पण त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शन वगैरे काही घेतलेली नाही. म्हणजे तुमचा अर्ज त्या डब्यामध्ये टाकून दिला त्यानं? मी अर्ज केला होता. एकदा सोडून 2दा अर्ज केला, पण त्यांनी काही त्याच्यावर दखल घेतलेली नाही. या कोण बोलता? पुन्हा या. काय नाव तुमचं? पूजा सिद्धेश्वर राऊत. बर, काय मागणी आहे तुमची? आमच्या इकडे 1.5 घंटाच नळ सोडतात. वरी 10 मिनिटं जरी सोडा म्हटलं त्यांना असे थोडे वेळ ते सोडणार नाही पुन्हा. आणि त्यांना असं भरपूर पाणी द्या नाही वाटत पुन्हा. आमच्या आज नळाला 17वा दिवस आहे, तर आम्ही पाणी कसं पुरवावं, कुठून आणावं? कारण की प्यायचे नळ पण बंद आहेत. बर, आणि काम कसं करावं? स्वयंपाकाला पाणी लागणारच आहे. आम्हाला भरपूर पाणी लागते. ठीक आहे. या पुढे या. कोण बोलते? पुन्हा या. या तुम्ही या. काय नाव आहे तुमचं? माझं नाव किरण भिसे. काय मागणी आहे तुमची? तेच नळ येत नाही 15 दिवस. नगरपालिकेवाले ऐकत नाही का? नाही. आता 6 महिने झाले ना गाडी आली नाही. वरून गाडी येत नाही. कोण बोलता कोणी अजून? काय नाव आहे तुमचं? रुक्मिणी अरुण शेळके. बर, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे, आम्हाला 1500 नळ येतात. बर आम्हाला 250 नळ आले पाहिजे. बर, पहिले येत होते का 8 दिवसात? हं? पहिले येत होते. हो, पहिले येत होते. बर, आता म्हणजे महिन्यातून 2 तास नळ येतात. महिन्यातून 2दा नळ येतात. आमच्या जागेचं काम सुरू आहे. आम्हाला पाण्याचा पत्ता नाही. बर, ते नाल्या गेल्या साफसफाई होती का? नाल्याची सफाई नाही. बर, जे पाणी येते नळाला ते चांगलं येतं का? पावडर चांगलं नाही. नाही, बर, खराब पाणी येतं. कधी पिवळं येतं, कधी ढवळं येतंय. जंतू व्हायला लागले पाण्याचे. आम्ही 15 दिवस झाले आम्हाला नळ नाही. बर,
ते पाण्यानं आता आम्हाला काय बिमार यायची ना, ते जीव घेऊ जर एखादा पोटात गेला तर संडास बाथरूम हे लागेल ना, संडास आम्हाला मग. अजून कोण बोलणार आहे का? काय नाव तुमचं? चंदा लक्ष्मण दायजे. काय मागणी आहे तुमची? आमच्या नळाला सुरुवातीला पाणी आलं तर त्यातून सगळं बेंदाड येते, सगळं काळं भोर पाणी येते आणि 1 महिन्यापासून बारीक जंतू येतात पाण्यात. त्याच्यानंतर आपल्या घरात ठेवल्याच्या नंतर 2-3 दिवसात मोठे मोठे होतात. ते पोटात गेल्याच्या नंतर माहिती नाही पडत ना आपल्याला. बारीक बारीक लेकरं पाणी पितात, 15 दिवस नळ येत नाही, नळ पटपट सोडत नाही, काही नाही. आता आमचं बांधकाम चालू आहे, घरकुल आलेलं आहे, मग पाणी कुठून पुरवायचं? तर नगरपालिका जर विकास करत नसेल, मूलभूत गरजा आहेत तुमच्या, पाणी, नाल्या, साफसफाई, तर मग नगरपालिका करत नसेल तर मग मागणी कोणाकडे करणार तुम्ही? मग आम्ही तेच सांगतो ना, मेंबर म्हणतात आमच्याकडे आता काही नाहीये. मेंबर नाही, ती माझी नगरसेवक आहे. मग मागणी कोणाकडे करायची जनतेला? करायचं काय आता? समस्या कोण सोडवायची? मग त्याचं नगरसेवकांना सोडवावं का जनतेनं सोडवावं? मग मतदान मागायला आले तर मत देऊ नये कोणच. नाही, मतदान हा आपला अधिकार आहे. नाही पण मग आपला अधिकार आहे, पण त्यांचाही अधिकार आहे ना, मग आपल्याला काही सगळं करून द्यायचं. 3 वर्षापासून नगरपालिकेचं काम आहे. जेव्हा ते मार्च महिना येते तेव्हा ते टॅक्स घेऊन, पुस्तकं घेऊन आपल्या वार्डात येतात, तेव्हा तुमचा टॅक्स राहिला, मग तेव्हाच आपण त्यांना अडवत का नाही की तुम्ही सुविधा देत नाही बा आम्हाला, आम्ही टॅक्स भराव कसा? तेव्हाच आपण पैसे भरतो. ते आपण पैसे भरतो, ते काय म्हणतात ते आमच्याकडे नाहीये, ते तुम्ही नगरपालिकेत जाऊन बोला असं बोलतात ना ते आपल्याला. तुम्ही पैसे भरा, आम्ही पैशाचे मालक आहे, फक्त आम्ही काम करणारे नाहीये असं बोलतात ना ते आपल्याला. बोर नाहीये पाणी आम्हाला कोणी द्यायसारखं. प्रत्येक गावात एक बोर आहे, जिथून सर्वांना सरकारी पाणी मिळते. घर परत नळ जाते, पुन्हा घरबाया अशा पाणी भरतात भरपूर. मी आता चांगलं बोलते, सगळं पाणी भेटते, सर्व भेटते. आमच्या इथून एक प्रत्येक गलीत बोर आहे. ही बाई देते आम्हाला इथली पाणी देते, पण कोणाच्या घरात जर बोर मागितला तर पाणी मिळत नाही, हांडा मिळत नाही. आता प्यायला पण पाणी नाही आमच्या घरात. आम्हाला मटकीमुळे भरपूर पाणी लागते, तर मग आम्ही ही समस्या कोणाला सांगा? घरात डास जंतू आहे असं, ते जर पोटात जर गेलं तर ते काय करावं आम्ही? 20 जर पोटात झालं, छोटे लेकरं आहेत आमच्या घरात, तर ते पाणी जर मग पिलं तर मग काय करायचं? बोर पाहिजे गल्लीत. खास म्हणलं तर कोणता जरी आमदार खासदार निवडणूक मागायला आला, त्यांनी एक बोर घेऊन द्यावा एवढी आमची मागणी. सर्व बाया मिळून आम्हाला एक हापशी बोर काहीतरी वगैरे वगैरे सरकारी एक आम्हाला पाहिजे, एवढी आमची मागणी सरकारपर्यंत पोहोचवा. हापशी तरी पाहिजे, नाही तर बोर तरी पाहिजे. आम्ही सर्व बाया मिळून आम्ही पाणी पाहिजे आणि पाणी घेऊ शकतो तिथून, की आता पाण्याची कमतरता नाही. धन्यवाद. इकडे या समोर. काय नाव तुमचं? अयोध्याबाई जाधव. काय मागणी आहे तुमची? हेच तर आम्हाला पाणीच मागणं लागतं, दुसरं काय मागणं लागतं? ते भेटून नाही राहिलं मग आता तुम्ही भेटून द्या आम्हाला, तुम्ही द्या, तुम्ही आमच्या पुढे व्हा, आम्ही तुमच्या मागे मी राहतो शिक्षक कॉलनीत. ह्या वार्डात मी नगर 17व्या दिवशी नळ येतात. आमचे मी टँकर घेतो 300 रुपये. इकडे मजुरी करावं का टँकर घ्यावा का खावा घरात? काही दुखण्याला पैसे भरावं लोकांनी, काय करावं? मागणी कोण करावं? तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागे सगळे येतो ना. मग चला नगरपालिकेत आम्ही तुमच्या मागेच येतो सगळे. 4-8 दिवस थांबा, जर मागणी तर ठीक आहे, नाही तर मग नगरपालिका. बस घर परत दे की बाई निघा त्याच्या मागे. बोलता कोणी? हे म्हणतात 4-8 दिवसांनी येतो, घर परत एक बाई निघा, तिथे माणसं बी निघा, चला नगरपालिकेत यायच्या. बोलता का कोणी पुन्हा? काय म्हणतात? काय नाव तुमचं? मालता खनखोरे. काय मागणी आहे तुमची? मागणी काय नाही, आमची 6 महिन्यात 3 वेळा आले नाली काढायला, 3 वेळा 6 महिन्यात. आणि हे संडासचं पाणी माझ्या दारात येतं, नाली बंद येतं. नाली बुजली, संडासचं पाणी माझ्या दारात आहे, पाहून घ्यायचं ते. 6 महिन्यात 3 वेळा नळ नाल्या काढायला 3 वेळा. आता नळा झाले 12-13 दिवस यात. कुठं पाणी कोणतं प्यायचं आम्ही आता? मग मी आता हाऊस धुतला, जीव तुम्हाला दाखवायला आणू का बाहेर? नाही राहू दे. पाणी प्यायला नाही आम्हाला, प्यायला पाणी नाही. संडासचं पाणी माझ्या दारात येते, पाहून घ्यायचं तुम्ही. पलीकडची नाली बुजलेली आहे, नाली बुजली, पाणी माझ्या दारात येते. नाल्या काढायला लोक येत नाही. बोलायचं कोणाला अजून? बोलता का तुम्ही? ऐकून संदीप आवाज नका करू आता. संदीप भाऊ तट्टे आहेत आपल्यासोबत, शिंदे शिवसेना पक्षाचे उपशहर प्रमुख. याच्या अगोदर बी त्यांनी शौचालयाची बातमी दिली होती. आता त्यांची मागणी पाहू आपण काय येतं, आणि मागणी सुट्टी का हा विषय लय महत्वाचा आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी निवेदन नगरपालिकेला जातात, तक्रारी जातात, उपोषण होते, धरणे आंदोलन होतात, पण त्याचा परिणाम होताना दिसत नाही. त्याचा परिणाम हे पहा तुम्ही, या महिला महादेव एटाळ मधल्या
संडास म्हणजे संडासचं जे पाणी असते ते नाल्यामधून चाललं त्याच्या घरापुढून वास येते भयंकर. नाल्या साफ होत नाहीत. कचरा गाडी 6 महिन्यातून 3दा आलं, त्या महिलेने सांगितलं. 3दा आली फक्त आणि वर्ष झालं म्हणतात ते. आणि दुसरी गोष्ट, नळाची बिकट परिस्थिती. पावसाळ्यात जर 15 दिवसात नळ येतात तर उन्हाळ्याची परिस्थिती काय राहील, असे बिकट प्रश्न येतात. संदीप भाऊ रामराव, काय मागणी आहे तुमची? मागणी आता तुम्ही बघितला महिलांचा हे रोष, त्यांचं बोलणं तुमच्या लक्षात आलं असेल. जवळपास आज 14वा दिवस आहे नळाला पाणी नाही. त्याच्यानंतर घंटा गाडी इकडे येतच नाही, इकडे खालून येते, खालून वापस येते. नाल्याची व्यवस्था पहा तुम्ही. संडासचं घाण पाणी आडवं जाते नाल्या ब्लॉक झाल्यामुळे. हे आमचं महादेवाचं चंद्रेश्वराचं मंदिर आहे. या मंदिरात दूर दूरून लोक दर्शनाला येतात आणि ते पाणी ओलांडून जावं लागते. त्या लोकांना ते पाय भरतात. संडासचं पाणी रस्त्यावर येते. त्याच्यामुळं म्हणजे आमचं पवित्र देवाचं तर होय उंच राहिलं. आणि या प्रश्न मग हे प्रश्न सोड, त्या दिवशी मी तुम्हाला आपण त्या दिवशी संडासचा प्रश्न त्या खालच्या मांडला होता. त्यानंतर मी शिवसाहेबाला भेटायला गेलो, नगरपालिकेत भेटायला गेलो. त्यांना म्हटलं आमच्या नाल्या निघलेल्या नाही, जवळपास 7-8 महिने झाले, आलेलेच नाही लोक. त्यांनी त्या दिवशी थातूर मुतूर पाठवले आणि ते थोडस काढून नेलं. पण मग मी त्यानंतर लगेच पाणी पुरवठा ऑफिसला भेटलो. तिथे ते कोणी हजर नव्हते, खुर्च्या खाली होत्या सगळ्या. मग मी त्यांना कॉल केला तिथून. तिथे पहिले गिरी नावाचे कोणतरी अधिकारी होते, त्यांची बदली झाली. ते म्हणजे मी चिखलीला आहे. मग त्यांना म्हटलं हा चार्ज कोणाला दिलेला तुम्ही? मी त्याला फोन लावला. तो म्हणे संदीप भाऊ आमची पेन टाकीची मोटर जळालेली म्हणे, तर ते आज होईल म्हणे त्याचं काम आणि उद्या नळ येतील. या गोडी झाले 4 दिवस. 2 दिवस वाट पाहिली आणि आता आमच्या गल्लीत हे 2-3 बोर आहेत. या बोरमुळे या लोकांना पाणी कमी कमी भेटते. तिकडून एक आमचा घुगेचा बोर आहे, ते आमच्या भावाचा बोर आहे सुनील टक्केचा. इथून पाणी नेतात लोक रोज 1-1 तास. समजा मोटर चालते त्यांची, पाणी नेणं चालू आहे. पण आम्ही एकमेकाला ऍडजस्ट करतो. पण किती दिवस हे उन्हाळ्याभर आता वरतून पाणी उराला. पावसाळा चालू, जून महिन्यात चालू आहे आणि जून महिन्यात वरतून पाऊस येतोय, पावसाचं पाणी येते, तरी पण नळाला पाणी येत नाही. शोकांतिक आहे साहेब. आणि एक लक्ष आता हे अधिकाऱ्याशिवाय आपण दुसऱ्या कोणाला बोलू शकत नाही. आणि अधिकाऱ्याचं लक्ष सगळं ते अतिक्रमण, नवीन टेंडर, नवीन उद्घाटन. आणि हे जे जुन्या गल्ल्या आहेत जिथे जुने लोक राहतात, हे जुनं शहर आहे गावठाण, इकडे लक्षच नाही कोणाचं. आणि त्यांना आपण बोलायला गेलं की ते म्हणजे उडाउडतरी उत्तर, खुर्चीवर कोणी हजर नसते. आता याच्यानंतर तीव्र आंदोलन करावं लागणार 100%. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही हळूहळू हे महादेव एटाळ मधली मंडळी ऐकली तुम्ही. महिला वर्ग सर्व या ठिकाणी अतिशय तीव्र संताप आहे नगरपालिकेबद्दल त्यांच्या मनामध्ये. एक तर नळ 15 दिवस येत नाही, नळ आले तर घाण पाणी येतंय. ज्या नाल्या करून ठेवलेल्या आहेत त्या नाल्यामध्ये संडासचं पाणी रस्त्यावर वाहते घरापुढं. हे पहा तुम्ही, म्हणजे नाल्या बुजलेल्या आहेत. नाल्या जर बुजल्या तर ते पाणी नाल्यामधून जाईल कसं? नाल्याही साफसफाई होत नाही. आणि आरोग्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. मच्छर असेल, लहान लहान मुलं असतात, तर पिण्यासाठी पाणी नाही. आणि 2-3 बोर आहे फक्त. त्या 2-3 बोर मधून कसं तरी ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात आणि वापरण्यासाठी मग त्यांना विकत पाणी घ्यावं लागतंय. जेव्हा हे संडासचं घाण पाणी रस्त्यावर येते तेव्हा इथं मंदिर येतं, चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे, दुसरं एक मंदिर आहे. तर त्या ठिकाणी मग त्यांना ते घाण पाणी ओलांडून महिलांना त्या ठिकाणी जावं लागतंय. नगरपालिकेकडून कोणत्या सुविधा महादेव एटाळमध्ये देण्यात येत नाही असं अनेक महिलांनी आपल्या स्वतः सांगितलेलं आहे. विषय असा निर्माण होत आहे किंवा विकास करायचा किंवा समस्या असतील किंवा काही गोष्टी करायच्या असेल तर त्या गोष्टी नगरपालिकेनं प्रत्येक वार्डामध्ये कोणताही भेदभाव न करता समान पद्धतीने द्यायला पाहिजेत. एका वार्डात विकास करायचा दुसऱ्या वार्डाकडे लक्ष द्यायचे नाही, अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी आहे. महिला अतिशय त्रस्त आहेत. तुम्ही पाहताय नगरपालिका असो, मुख्याधिकारी असो, आरोग्य विभाग असो, कोणता विभाग असो, अतिशय तीव्र संताप आहे. निवडणुका नगरपालिकेच्या जवळ येत आहे. 1-1.5 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत. मग त्यामुळे या महिलांचे जर विकास होत नसेल तर जे नगरसेवक उभे राहतील त्यांना मतदान मिळेल का? आपला प्रश्न एका पक्षावर आरोप नाही किंवा महायुती असो, महाविकास आघाडी असो किंवा इतर लोक असो, सर्वांनी आपल्या वार्डाच्या विकासासाठी एकत्रित यायला पाहिजे. जेव्हा निवडणुका असल्या तेव्हा तुम्ही पक्षाचं काम करा, मात्र आपल्या वार्डामध्ये समस्या येतात त्यासाठी तुम्ही मुख्याधिकारी यांना विचारणा करायला पाहिजे की आमच्या वार्डामध्ये विकास का होत नाही. अशी बिकट परिस्थिती आहे मेकर शहरामध्ये. अजून काही वार्डात समस्या असल्या काही असल्या तर आमच्या चॅनलच्या वतीने दाखवण्यात येतील. आणि मुख्याधिकारी साहेब यांना एक विनंती आहे की थोडेफार कर्मचारी तरी महादेव एटाळमध्ये पाठवत चला, काही नाल्या साफ करा आणि पाण्याची ताबडतोब व्यवस्था लावून द्यावी, असे मी माझ्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो. जय महाराष्ट्र.
ते नाल्या दाखवा एकदा. घ्या घ्या, काय अडचण नाही, घेऊन टाका, काय अडचण नाही. हो हो हो. या नालीची कंप्लीट आम्ही 4 वर्षांनी कंप्लीट करेल, काही नाही. बस ओके. हा ते नका करू, काही त्याला काहीच नका. नाही ना, काहीच नका. बस. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.